जेवीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बघा माझ्याकडे कुठलं भांडं आणलेलं आहे. असं भांडं आणलेलं आहे की त्याचं शक्यतो आम्हाला दर रविवारी काम पडतंच. तुम्हालाही पडत असेल. आमच्याकडे खूप थंडी पडलेली आहे. तुमच्याकडे आहे का थंडी? थंडीने खूप थोडी भरलेली आहे. मी 3 in 1 मल्टी कढाई आणलेली आहे. रविवारी कोणाची फरमाईश असते, इडली पाहिजे, कोणी म्हणतं ढोकळे पाहिजे, कोणी म्हणतं आळूच्या वड्या पाहिजे. मग असं प्रत्येकासाठी वेगवेगळं करायला जमत नाही. म्हणून त्यासाठी मी आता 3 in 1 कढाई आणलेली आहे. यामध्ये 4 in 1 पण मिळते. हे बघा किती सुंदर असं नक्षीकाम त्या झाकणावर केलेलं आहे. खूप छान दिसतंय. यामध्ये 2 इडली पात्र आलेले आहेत. हे बघा, इडली पात्र पण अगदी मजबूत आहे. स्टील अगदी चांगल्या क्वालिटीचं आहे. मजबूत आहे एकदम. पकडायला त्याला असे आपल्याला अशा कड्या दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला इडली पात्र बाहेर काढताना कम्फर्टेबल असेल. एका वेळेस आपण 7 इडल्या बनवू शकतो एका पात्रामध्ये. टोटल आपण 14 इडल्या बनवू शकतो. आता ह्या बॉक्समध्ये काय दिलं आहे आपण बघूया. या बॉक्समध्ये आपल्याला ढोकळा प्लेट दिलेली आहे. यामध्ये आपण ढोकळे बनवू शकतो. छोटी फॅमिली असेल तर एक प्लेटमध्ये काम होतं आणि मोठी फॅमिली असेल किंवा आपल्याकडे काही पार्टी वगैरे असेल तर आपण ॲट अ टाईम 2 पात्रामध्ये इडल्या बनवू शकतो. ही जी प्लेट दिलेली आहे आपल्याला, ही आपल्याला आळूच्या वड्या किंवा फुनके किंवा ज्या आपण वाफवायचे पदार्थ बनवतो ते आपण यावर वाफवू शकतो. असे बघा आपल्याला एकूण 5 पात्र मिळालेले आहेत. 2 इडली पात्र, 2 ढोकळा पात्र आणि 1 स्टीमर. आता बघा कढईचा आकार बघा. कढई पण अशी छान मोठी आहे आणि त्याचं जे बॉटम आहे ते फ्लॅट आहे. मग आपण त्याला गॅसवर पण यूज करू शकतो आणि इंडक्शनवर पण यूज करू शकतो. आणि याचं जे तळ आहे ते असं छान जाड आहे. आपल्याला जर जास्त भाजी वगैरे करायची असली तर आपण याला भाजीसाठी सुद्धा यूज करू शकतो. खूप सुंदर असं हे दिसायला आपली कढई दिसत आहे. कढई आपल्याला पकडायला 2 साईडने कड्या दिलेल्या आहेत. म्हणजे आपण कापडाने इझिली त्याला उचल-साचल करू शकतो. बघा आता इथे एका वेळेस आपण 2 इडली पात्र ठेवू शकतो. किंवा एका मुलाचं म्हणणं असेल मला इडली द्या, दुसरा म्हणेल मला ढोकळा द्या, तर आपण एका प्लेटमध्ये ढोकळा लावू शकतो आणि एका प्लेटमध्ये आपण इडली पण लावू शकतो. एक सांगायचं राहिलं की आपण जेव्हा कढई गॅसवर ठेवू तर त्यामध्ये आधी पाणी, तेल जे काही टाकायचं असेल ते टाकून घ्यायचं. म्हणजे आपलं कढईचं जे तळ आहे ते काळं पडणार नाही. बरेच वेळेस आपल्याकडे पाहुणे येतात किंवा आपल्याकडे एखादी छोटी-मोठी पार्टी असते तर आपण ॲट अ टाईम 2 ढोकळा पात्रामध्ये ढोकळे लावू शकतो. म्हणजे आपल्याला वेळ वाचेल. बघा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 1 इडली पात्र आणि 1 ढोकळा पात्र. दोन्ही आपण एकाच वेळेस करू शकतो. किंवा एकामध्ये आपण जर ढोकळे लावलेले असले आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला आळूच्या वड्या वगैरे किंवा काही असं दुसरं वाफवायचं असलं तर आपण ते पण सोबत करू शकतो. ढोकळा प्लेट जी आहे तिची जी हाईट आहे ती बऱ्यापैकी म्हणजे चांगली आहे. आपला ढोकळा छान असा उंच येऊ शकतो. मग काय मैत्रिणींनो, आवडली का तुम्हाला माझी 3 in 1 कढाई? MRP तर तशी 2225 दिलेली आहे. ऑनलाईन पण 1400 पर्यंत आहे. पण मी दुकानावर जाऊन आणलेली आहे कढाई, तर मला ती फक्त 1125 पर्यंत पडलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. धन्यवाद.